नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर लाडकी बहीण योजना, तर ह्या योजनेचा जो काय ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तर त्याचं वितरण सुरू झालेलं आहे का? तर आता एक नवीन जी आर आलेला आहे. तर तुमचं जे काही वितरण आहे तर ते कधीपर्यंत सुरू होऊ शकतं, तुमचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे कधीपासून त्या ठिकाणी जमा होऊ शकतात, शनिवारपासून होऊ शकतात की रविवारपासून की सोमवारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा जो काय हप्ता आहे तर ते दोन्ही हप्ते तुम्हाला सोबत भेटणार आहेत का? 3,000 रुपये तुम्हाला सोबत भेटणार आहेत का? याबद्दलही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईब बटन दिसत असेल ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करायचं आहे, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर, नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तो तुम्हाला सर्वात पहिल्यांदा बघता येईल आणि तुम्हाला माहिती त्या ठिकाणी समजणार आहेत. सविस्तर माहिती आपण बघणार आहेत. खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या कमेंट आलेल्या होत्या व्हिडिओमध्ये की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा महिना सोबत भेटणार आहेत का, वितरण कधीपासून सुरू होणार आहेत का, वितरण सुरू झालेलं आहे, त्यानंतर तुमचा जो काही जी आर आहे तर तो जी आर त्या ठिकाणी आल्यानंतर किती दिवसात वितरण चालू होते, नंतर तुमचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे खरंच शनिवारपासून जमा होऊ शकतात का, सर्व माहिती आपण बघूयात. तर लाडक्या बहिणींनी, तुम्ही हा जी आर बघितलेला असेल मागील व्हिडिओमध्ये. हा जी आर मी तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तेही आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. यामध्ये काय दिलेलं होतं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025 आणि 26 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागाचा जी आर आहे. आता जो काही ऑगस्ट महिन्याचा तुमचा हप्ता आहे तर त्यासाठी 344.30 कोटी इतका निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. इतका निधी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि 2025-26 साली तुमचा जो काही लाडकी बहीण योजनेचा जो काही निधी आहे तर 3,960 कोटी इतका निधी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे तुमची जी काही योजना आहे तर योजना एक 3-4 वर्ष इथून पुढे कंटिन्यू चालणार आहेत. जवळजवळ 2029 पर्यंत लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी चालणार आहेत. ओके, तर लाडक्या बहिणींना तुमचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे कधी येऊ शकतात बघा. आता हा जो काही जी आर आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा आहे. त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना, तर ह्या योजनेचा जो काही हप्ता आहे तर हप्ता तुमचा त्या ठिकाणी जमा होण्याच्या अगोदर हा एक जी आर त्या ठिकाणी येत असतो महिला व बाल विकास विभागाचा. ओके, आता जी आर कोणता आलेला आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा जी आर आलेला आहे. आणि त्यानंतर तुमचा जो काही जी आर आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटण्याच्या 2 ते 3 दिवस अगोदर हा जी आर येत असतो महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग. याच्यामध्ये काय दिलेलं असतं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर अजूनही आलेला नाहीये. ओके, हा जो काही जी आर आहे हा 9 सप्टेंबरला त्या ठिकाणी आलेला आहे. आज 11 सप्टेंबर आहेत, अजूनही हा जी आर त्या ठिकाणी आलेला नाहीये. हा जर जी आर आला संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत जर हा जी आर आला तर 12 तारीख, ओके, आता 11 तारखेला सपोज जी आर आला, आज संध्याकाळपर्यंत जर आज जी आर आला तर 11, 12 किंवा 13, ओके, म्हणजे शनिवारपासून तुमचा जो काय हप्ता आहे तर तो हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतो. ओके, परंतु आज हा जी आर त्या ठिकाणी यायला पाहिजे. कोणता जी आर, महिला आणि बालविकास विभागाचा निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये तुमचे पैसे त्या ठिकाणी जमा होतात. आणि हा जी आर आल्यानंतर बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा जी आर आल्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे एका आठवड्यात जमा होतात, एका आठवड्याच्या आत त्या ठिकाणी जमा होतात. ओके, आता 9 तारखेला जी आर आलेला आहे, म्हणजे 9, 10, 11, 12, 13, 14, 15 तारखेपर्यंत तरी तुमचे पैसे त्या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे. म्हणजे शनिवार मोस्ट प्रोबेबिलिटी आहे की तुमचे जो काही हप्ता आहे तर तो हप्ता शनिवारी त्या ठिकाणी जमा होऊ शकतो. वितरणाला शनिवारी त्या ठिकाणी सुरुवात होऊ शकते. ओके, आता खूप साऱ्या लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे, हप्ता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हा सोबत भेटेल का? ऑगस्ट आणि सप्टेंबरचा, ओके, सप्टेंबरचा सोबत भेटेल का, म्हणजे 3,000 रुपये. ओके, बघा आता हा जो काही जी आर आहे हा जी आर लवकर आलेला आहे. हा जी आर जर एक 8-15 दिवसांनी आला असता अजून, ओके, तर तुमचा जो काय हप्ता आहे तर तो हप्ता दोन्ही सोबत भेटले असते, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा. परंतु आता तुमचा जो काय हप्ता आहे तर हप्ता हा ऑगस्टचा फक्त भेटणार आहेत, ऑगस्टचा फक्त भेटणार आहेत. किती? 1,500 रुपये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटणार आहेत, ऑगस्टचे 1,500 रुपये. ओके, 3,000 रुपये त्या ठिकाणी भेटणार नाही ते, कारण हा जो काही जी आर आहे तर हा जी आर 9 तारखेला चाललेला आहे. म्हणजे तुमचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे वितरणाला शनिवारपासून त्या ठिकाणी सुरुवात होऊ शकते. ओके, शनिवारपासून होऊ शकते, जास्तीत जास्त सोमवारपासून सुरुवात होऊ शकते. ओके, म्हणजे एक 8 दिवसामध्ये
एका आठवड्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी येऊन जातील. आता कोणत्या लाडक्या बहिणींना ह्या योजनेचे जो काही लाभ आहे तर तो भेटणार आहे, पैसे भेटणार आहेत. ओके, ज्यांना जूनचा हप्ता त्या ठिकाणी भेटलेला आहे, जुलैचा हप्ता भेटलेला आहे, त्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी ऑगस्टचा हप्ता हा 100% भेटणार आहे. ऑगस्टचा हप्ता भेटणार आहेत. आणि ज्यांना ऑगस्टचा हप्ता भेटणार आहेत त्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता त्या ठिकाणी भेटणार आहेत. आता आपल्या 26 लाख लाडक्या बहिणी ह्या अपात्र होत्या. अपात्र का होत्या? कारण की राशन कार्डमध्ये 2 पेक्षा जास्त महिलांची नाव आहेत. 2 पेक्षा जास्त. ह्या 2 कोणत्या? एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी. एक विवाहित महिला आणि एक मुलगी. ओके, अशा दोघींनाच एका कुटुंबामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि भेटत आहेत आणि इथून पुढे त्या ठिकाणी भेटणार आहेत. परंतु ज्यावेळेस निवडणुका होत्या, निवडणुकीच्या वेळी घरातील सर्व लाडक्या बहिणींनी ह्या योजनेसाठी फॉर्म भरलेले होते. ओके, परंतु आता त्यांची पडताळणी झाली. ओके, तुमचा जो काही डाटा आहे IT विभागाने महिला आणि बालविकास विभागाकडे हा डाटा त्या ठिकाणी पाठवलेला आहे. आता तुमची पडताळणी त्या ठिकाणी झालेली आहे आणि पडताळणी होऊन आता ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत्या तरी त्या लाभ घेत होत्या तर त्यांचा लाभ त्या ठिकाणी आता बंद झालेला आहे. लक्षात घ्यायचं आहे. ओके, परंतु आता काही लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत तरी त्यांचा लाभ बंद झालेला आहे. तर त्यांची त्या ठिकाणी पडताळणी होणार आहे. ओके, आता खूप साऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी झालेली आहेत आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी अजून त्या ठिकाणी होणार आहे. तुमची पडताळणी झाल्यानंतर ओके, अंगणवाडी सेविका घरी येऊन तुमची पडताळणी होणार आहेत. ओके, आणि तुमची पडताळणी झाल्यानंतर तुमचा जो काही डाटा आहे तर तो डाटा जिल्हा स्तरावर पाठवण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर पाठवण्यात आल्यानंतर तुमची जी काही यादी आहे तर यादी अपडेट होणार आहेत आणि यादी त्या ठिकाणी अपडेट झाल्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे रेग्युलर त्या ठिकाणी चालू होणार आहेत. रेग्युलर तुम्हाला 1500 रुपये महिन्याला त्या ठिकाणी भेटणार आहेत. ओके, आता ज्या लाडक्या बहिणी पात्र असूनही त्या अपात्र झाल्या, त्यांचे हप्ते बंद झाले. ओके, तर त्यांनी अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे. ओके, आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची पडताळणी ही करायला लावायची आहे. तुमची पडताळणी झाल्यानंतर तसंच अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येईन, तुमचं राशन कार्ड चेक करेल. ओके, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, तुमचं राशन कार्ड त्यांना द्यायचं आहे. आम्ही पात्र आहेत. ओके, तर पात्र तुम्ही आहेत तर ते त्यासाठी कोणत्या गोष्टी आहेत? तुमचं जे काही उत्पन्न आहे तर ते 2.5 लाख 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये 2च महिला ह्या योजनेचा लाभ घेत असल्या पाहिजे. तुमच्या घरामध्ये 2च महिला ह्या योजनेचा लाभ घेत असल्या पाहिजे, म्हणजे एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी. ओके, त्याच्यानंतर तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे किंवा 2.5 लाख मॅक्झिमम पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची 4 व्हीलर नको, कार. ओके, ट्रॅक्टर त्या ठिकाणी चालणार आहे. ट्रॅक्टर सोडून अदर 4 व्हीलर त्या ठिकाणी नको आहेत. ओके, त्यानंतर तुम्ही सरकारी कर्मचारी नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार आहे. ओके, या सर्व निकषामध्ये जर तुम्ही बसत असाल तरी तुम्ही अपात्र झाले असाल. ओके, अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकतात आणि त्यांना सांगू शकतात की आम्ही अपात्र झालेलो आहेत, आम्ही पात्र असूनही आम्हाला पैसे त्या ठिकाणी येत नाहीये. तुमची पडताळणी होऊन तुमचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे त्या ठिकाणी चालू होईल. ओके, अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही गेला, तुम्हाला जर तिथून काही माहिती भेटली नाही किंवा तुम्ही त्या योजनेमध्ये अपात्रच राहिल्या, तुमची जर पडताळणी अंगणवाडी सेविकेने केली नाही, नाहीतर तुम्ही त्या ठिकाणी ओके काय करू शकतात, तालुका स्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जाऊ शकतात. ओके, तुमची जर जी काही तक्रार आहे अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी घेत नसेल किंवा पडताळणी करत नसेल तर तुम्ही तालुका स्तरावर जाऊ शकतात. तालुका स्तरावर तुम्ही बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी तुम्ही तक्रार नोंदवू शकतात. पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे. ओके, आणि त्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे त्या ठिकाणी चालू होणार आहेत. आणि ज्या महिला अपात्र आहेत, ओके, आता 26 लाख महिला त्या ठिकाणी अपात्र आहेत, त्यातील ज्या अपात्रच राहणार आहेत तर त्यांचे लाभ इथून पुढेही त्या ठिकाणी बंद होणार आहेत. ओके, आता ज्या महिला या योजनेमध्ये अपात्र झाल्या आता त्या पात्र होतील. काही महिला पात्र होतील तर त्यांना मागचे हप्ते त्या ठिकाणी भेटतील का, तर ते भेटू शकतात. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट हे 3-4 हप्ते त्या ठिकाणी मागचे तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतात. परंतु त्याबद्दल अजून कुठल्याही प्रकारची कन्फर्म न्यूज त्या ठिकाणी नाही ते. ओके, तुमचं जे काही वितरण आहे तर ते वितरण शनिवारपासून चालू होऊ शकतं किंवा जास्तीत जास्त सोमवार. ओके, तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तुम्हाला माहिती समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.